नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शिक्षक भरती हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करते. आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो या पुस्तकाची रिव्हिजन पाहणार आहोत. आणि या पुस्तकामधून आज आपण ह्या लेक्चरमध्येच हे अखंड पूर्ण पुस्तक कव्हर करणार आहोत. 2 महिन्याचा कालावधी आहे मित्रमैत्रिणींनो, त्यामुळे आपण पटपट जितका डाटा आपल्याला आवश्यक आहे तितका वाचून तो संपवून घ्यायचा आहे. आणि त्याचा जो काही फॅक्च्युअल डाटा आहे तो सारखा रिवाईज करून तो पाठ करायचा आहे. अगदी स्टार्ट टू एंड पुस्तक वाचणे आपल्याला अपेक्षित नसतं. जे काही आपल्याला परीक्षेला ज्या प्रकारे विचारलं जातं आणि जे IMP आहे तेवढंच वाचून आपण पुढे जायचं असतं. तर सुरुवातीला आपण या धड्यामध्ये किती टॉपिक आहेत ते पाहू, त्यांची नावे पाहू आणि त्याच्यानंतर त्यांना सुरुवात करू. पहिल्या टॉपिकचं नाव आहे इतिहास म्हणजे काय. दुसऱ्याचं आहे इतिहास आणि कालसंकल्पना. पृथ्वीवरील सजीव. तिसरा आहे चौथा उत्क्रांती. 5वा मानवाची वाटचाल. 6वा अश्मयुग. दगडाची हत्यारे. 7 निवारा ते गाव वसाहती. 8 स्थिर जीवनाची सुरुवात. 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. आणि 10वा धडा आहे ऐतिहासिक काळ. पहिल्या धड्यामध्ये तितकंसं फारसं काहीही महत्त्वाचं नाही आहे. इतिहास म्हणजे काय, म्हणजे भूतकाळात ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्यांची माहिती म्हणजे इतिहास. आणि इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यावर पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य आहे. हे काही IMP नाही आहे. आता हे ताम्रपट, भांडी, नाणी, इतिहासाची साधने, ग्रंथ, हस्तलिखिते ही सर्व इतिहासाची साधने आहेत. त्याच्यामध्ये पण भौतिक साधने, दृकश्राव्य साधने हे असे टॉपिक अशाने प्रकार पुन्हा पडतात. ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. तसं या धड्यामध्ये आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं काहीच IMP घटक नाही आहे. दुसरा टॉपिक आहे इतिहास आणि कालसंकल्पना. तर इसवी सनाचा काळ. आता हे येशू जन्मला ते दशक, पहिलं दशक म्हणजे त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. आणि येशू जन्मापासून जे काही आता वर्ष निघून गेलेत, आता 21वं शतक चालू आहे. मग येशूच्या जन्मानंतरचा जो काही कालखंड आहे त्याला आपण इसवी सन नंतरचा कालखंड म्हटला असं संबोधतो. आणि येशूच्या आधीचा जो काही कालखंड मोजला जातो त्याला इसवी सन पूर्व कालखंड असं संबोधतो. तर पहिल्या शतकाचा काळ हा 1 ते 100 आणि सहस्त्रकाचा काळ हा 1 ते 1000 असा लिहिला जातो. त्याच्यानंतर इसवी सनापूर्वीचा काळ, मग येशू जन्मण्यापूर्वीचा जो काही कालखंड आहे तो इसवी सनापूर्वीचा काळ अशा पद्धतीने आपण लिहितो. तर कालगणनांनी त्याच्या आधी आपण एक पाहू. वर्धमान महावीरांचा जीवनकाल नेहमी इसवी सन पूर्व 599 ते 527 असा लिहिला जातो. मग हा आपण 527 ते 599 असं पुढे गेले पाहिजे, हे असं सर्वसामान्य विद्यार्थ्यालाही असा प्रश्न निर्माण होतो. पण तसं नाही आहे मित्रांनो. इसवी सनानंतर म्हणजे 599 आपण वर्धमान महावीरांचा जीवनकाल पाहिला तर येशूच्या जन्माच्या आधीचा आहे तो कालखंड. त्यामुळे तो मागं जाताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्यांचा मृत्यू 599ला झाला आणि त्यांचा 527, आणि मृत्यूनंतर ते त्यांच्या जन्मापर्यंतचा कालखंड हा 599 ते 527 अशा प्रकारे तो जीवनकाल पकडला जातो. आणि गौतम बुद्धांचं पण तसंच आहे. त्यांचा निर्वाण तिथी 563 आहे आणि त्यांचा जन्म 483चा, म्हणून मृत्यूपासून मागे आपण त्यांचा कालखंड मोजत असतो. आता कालगणनेच्या विविध पद्धती आहेत, जसं की सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा. जनरली आपण जे काही आता व्यवहारात हे करतो ते. इथं शिवाजी महाराजांचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा कालखंड दिलेला आहे. त्यांचा जन्म 1630 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1680 साली झाला. स्वराज्याची शपथ त्यांनी 1645ला घेतली. आग्र्याहून सुटका त्यांची 1666ला झाली आणि राज्याभिषेक त्यांचा 1674 साली झाला. आता प्रागैतिहासिक काल आणि ऐतिहासिक काल. आता प्रागैतिहासिक काल म्हणजे काय, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राग म्हणजेच पूर्वीचा, आणि ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. आता कालमापनाच्या ज्या काही वैज्ञानिक पद्धती आहेत, तर आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे, कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो, तेव्हा आपण कालगणना करतो. जसजसा विकास होत गेला तसं कालगणना माणसाने दिनदर्शिकाचा शोध वगैरे लावला. त्याच्यानंतर आपण दिवस, महिना, आठवडा, 15 दिवस अशा प्रकारे आपण काळाला मोजू लागलो. तर
या टॉपिकमध्ये पण आपण फारसं काही इतकं जास्त महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक येतो आपला. इथं आता विलार्ड लिबी यांचा 1908 साली जन्म आहे. मृत्यू 1980 साली आहे. कार्बन-14 हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषांमधील कार्बन-14चे प्रमाण घटत जाते. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटत जाऊन आता तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेत मोजले जाते. आता ही आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कार्बन-14 ही पद्धत कशासाठी वापरली जाते, तर काळ ठरवण्यासाठी ह्या पद्धतीचा काल निश्चितीची ही एक प्रणाली आहे आणि काळ ठरवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आणि त्याचा शोध कोणी लावला, तर विलार्ड लिबी. बास, इतकंच. त्याच्यानंतर पृथ्वीवरील सजीव. आता पृथ्वीची उत्पत्ती याच्यामध्ये जी काही आपले ग्रह आहेत सूर्याच्या भोवती, सूर्य हा केंद्रस्थानी आहे प्रत्येक ग्रहाच्या. आणि सगळे ग्रह कसे, सूर्याच्या इथं सूर्य आहे आणि इथं सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती सर्व ग्रह काय फिरत असतात. त्यातली जी ग्रह आहेत त्यातलं पहिला आहे बुध, दुसरा शुक्र, तिसरा पृथ्वी, चौथा मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. तर पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. तर इथं प्राण्यांच्या विषयी माहिती दिली आहे, ते पण आपल्याला इतकं जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. चौथा टॉपिक आहे उत्क्रांती. उत्क्रांतीचा फक्त अर्थ लक्षात ठेवा. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ सतत आणि संत वेगाने होणारा बदल आहे. बास. त्याच्यानंतर अपृष्ठवंशीय प्राणी, सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव. आता अपृष्ठवंशीय उत्क्रांतीचे टप्पे बघा. पहिला तर सजीवसृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून झाली, हे आपण गेल्या पटात पाहिले. या एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे: अपृष्ठवंशीय सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव. अपृष्ठवंशीय म्हणजे काय, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही अशा सजीवांना काय म्हटलं जातं, अपृष्ठवंशीय सजीव. मग उदाहरणार्थ गोगलगाय. पृष्ठवंशीय सजीव म्हणजे काय, ज्यांना पाठीचा कणा आहे, उदाहरणार्थ मासा. माणूस हा देखील पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये येतो. उभयचर प्राणी म्हणजे काय, जे प्राणी पाण्यामध्येही राहतात, जमिनीवरही राहतात, त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. उदाहरण बेडूक. त्याच्यानंतर पक्षीवर्ग. आता पक्षीवर्गामध्ये माहीत आहेत सर्व जे उडणारे पक्षी, कबूतर असेल, कावळा असेल, हे सर्व पक्षीवर्गात येतात. सरपटणारे प्राणी, उदाहरणार्थ साप. सस्तन प्राणी, पिलाने जन्म देणारे प्राणी म्हणजे यांचा समावेश सस्तन प्राण्यात होतो. गाय असेल, माणूस असेल. आणि त्याच्यानंतर येतं प्लॅटिपस. हा सस्तन प्राण्यांचा आणि मुंगीकाऊ प्राण्यांच्या काही प्रजातींचा. आता बघा बदकचोचा हा या सस्तन प्राण्याचा आणि मुंगीकाऊ अँटीटर प्राण्याच्या काही प्रजातींचा. हे सस्तन असले तरी अंडी घालतात. अपवाद दिलाय. तर सस्तन प्राणी म्हणजे काय, तर जे पिलांना जन्म देतात किंवा प्रजनन ते जन्म देऊन करतात, त्यांना काय म्हणतात, सस्तन प्राणी. आणि याला अपवाद कोण कोण आहेत, बदकचोचा. आणि बदकचोच्यालाच प्लॅटिपस असं म्हटलं जातं आणि मुंगीखाऊ त्यालाच अँटीटर असं म्हटलं जातं. हे सस्तन प्राणी वर्गात मोडत असून पण ते असे प्राणी आहेत की अंडी घालतात, त्यामुळे हे आपल्यासाठी IMP आहेत. त्याच्यानंतर मानवसदृश्य प्राणी. मानवसदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर, यालाच एप वानर असे म्हणतात. आता त्याच्यानंतर प्रथम आफ्रिका खंडात घडले काय, मानवाची प्रजाती अस्तित्वात आली, हे कुठे घडले, प्रथम आफ्रिका खंडामध्ये. त्या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो. आदी म्हणजे प्रारंभीचा. कुठं झालं आदिमानव, कुठं होता, आफ्रिकामध्ये. तर चार्ल्स डार्विन. आता हे असे जे शास्त्रज्ञ येतात त्यांची माहिती थोडीफार आपल्याला विचारली जाते. त्यांचा जन्म मृत्यू लक्षात ठेवा, फक्त विचारलं नाही जात. 1809 ते 1882. 1859 चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्याच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज, प्राण्यांच्या प्रजातींचा उगम याविषयी या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली. डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाच्या शास्त्रज्ञाने नावाच्या शास्त्रज्ञाने प्राणीजातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली होती. शरीररचनेचा विचार करता वानरांच्या काही प्रजातींचा आणि मानवाचा काही संबंध असावा असे मत त्याने व्यक्त केले होते. तर इथं काय महत्त्वाचं आहे आपल्याला, चार्ल्स डार्विन 1859 साली त्याने एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव काय, ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज.
आणि त्याने या ग्रंथामध्ये कशाची संकल्पना मांडली तर उत्क्रांतीची. आणि डार्विनच्या पण आधी प्राणीजातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत कोणी सुरू केली होती तर कार्ल लिनस यांनी. तर 1871मध्ये डार्विनने दुसरा ग्रंथ लिहिला, द डिसेंट ऑफ मॅन, मानवाचे अवतरण. या ग्रंथात मात्र त्याने माणसांना शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा अवशिष्ट भाग आहे, या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले. कोणी? डार्विनने. तर 5वा धडा आहे मानवाची वाटचाल. आता कुशल मानव हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बरं का, आणि ह्याच्यातला असतोच होमोसॅपियन वगैरे प्रश्न येऊन गेलेला आहे. कुशल मानव म्हणजे काय? हातांचा कुशलतेने वापर करणारा कुशल मानव. आणि त्यालाच काय म्हणलं? होमो हॅबिलिस. काय नाव आहे त्याचं? होमो हॅबिलिस. कुशल मानव म्हणजेच काय? होमो हॅबिलिस. आणि हॅबिलिस याचा अर्थ काय? हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव. होमो म्हणजे मानव आणि हॅबिलिसचा अर्थ काय येतो? हातांचा कुशलतेने वापर करणारा. कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता. त्याच्यानंतर ताठ मानव. आपल्यासाठी IMP काय? ताठ मानव. त्यालाच काय म्हणतात? होमो इरेक्टस. ताठ मानव म्हटलं की होमो इरेक्टस. आता आपण आधी कुठला पाहिला? कुशल मानव. त्याला काय म्हणतात? होमो हॅबिलिस. आणि ताठ मानव त्याला काय म्हणतात? होमो इरेक्टस. बस. त्याच्यानंतर शक्तिमान मानव याचे अवशेष कुठे? जर्मनी या देशातील निएंडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला निएंडरथल मॅन असे म्हटले जाते. काय काय पाहिलं पुन्हा एकदा पहा. कुशल मानव त्याला होमो हॅबिलिस म्हणतात, ताठ मानव त्याला होमो इरेक्टस म्हणतात, आणि शक्तिमान मानव याचे अवशेष कुठे सापडले तर जर्मनी या देशातील निएंडरथल येथे सापडले, म्हणून त्याला निएंडरथल मॅन असे म्हणतात. त्याचा मेंदू ताठ मानवापेक्षा अधिक विकसित होता. त्याच्यानंतर कोण येतो तर बुद्धिमान मानव. आणि बुद्धिमान मानवालाच काय म्हणतात तर होमो सॅपियन. काय म्हणतात? हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन. आणि सॅपियन चा अर्थच काय होतो तर बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन असे म्हटले जाते. होमो सॅपियन आणि क्रोमॅनॉन एकच आहे, फक्त युरोपमध्ये त्याला क्रोमॅनॉन असे संबोधले जाते. सॅपियनचा अर्थ पण बुद्धिमान आणि क्रोमॅनॉनचा पण अर्थ बुद्धिमान. त्याच्यानंतर प्रगत बुद्धीचा मानव. आता प्रगत बुद्धीचा मानवात काय असणार आहेत? नक्कीच तो बुद्धिमान मानवापेक्षा त्याची बुद्धी आणखीन जास्त प्रगत असणार आहे. आणि प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. काही IMP नाही आहे. त्याच्यानंतर इथं काय शरीररचनेचे वैशिष्ट्य वगैरे दिलेत. आता हे काय IMP नाही. आता अश्मयुग बघा, दगडाची हत्यारे. तर अश्म म्हणजेच काय? दगड. आणि अश्मयुग म्हणजेच काय? ज्या काळात दगडाचा वापर करून हत्यारे वगैरे बनवायला माणूस शिकला त्यालाच काय म्हणतात? अश्मयुग. आता हत्यारांच्या आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे पुन्हा 3 प्रकार केले जातात. कशाचेच? अश्मयुगाचेच. काय काय तर पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. हे कशाचे कालखंडाचे? हे कशाचे उपप्रकार आहेत तर अश्मयुगीन कालखंड याचे उपप्रकार 3 आहेत. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आता पुराश्मयुग म्हणजे काय तर कुशल मानव आणि ताठ मानव या दोहोंनी आघात तंत्राने हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोटावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते. हे काय इतकं असं विचारायला असं नाही वाटत. चला पुढे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये IMP काय आहे की तो छोटे असं छिलके वगैरे काढून हातकुराड, दगडी घन, तोड हत्यार हे शिकारीसाठी हे हत्यारे बनवत होता. त्याच्यानंतर हे काही नाही आहेत. त्याच्यानंतर मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले. त्याने कुत्रा माणसाळवला. इकडे फक्त दगडी हत्यारे बनवलीत. इकडे मध्याश्मयुगात काय झालं तर त्याने कुत्रा पाळायला सुरुवात केली आणि त्याची जीवनपद्धतीमध्ये थोडाफार बदल झाला. मानवाची जीवनपद्धती बदलू लागली. बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन कधी सुरू झालं विचारलं तर त्याचं उत्तर काय येतं? मध्याश्म युग. आणि इथं ही हत्यारामध्ये थोडीफार सुधारणा झालेली जाणवते बघा. पन्हाळीदार गाभा, मध्याश्मयुगीन पात्ती, जी
आता माणूस प्रगत व्हायला लागला आहे, विकसित व्हायला लागला आहे. आधीच्या कालखंडापेक्षा त्याच्यामध्ये प्रगती झालेली जाणवते. आधी दगडाचे हत्यारे होते, मग आता हे धारदार वगैरे बनवायला लागला तो. त्याच्यानंतर नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. तिन्ही ठिकाणी दगडाचीच हत्यारे बनवलेली आहेत, पण त्याच्या पद्धतीमध्ये घडणीमध्ये बदल जाणवतो. नवाश्मयुगात काय झालं तर घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असे नाव दिले गेले आहे. बास. निवारा ते गाव वसाहती. निवारा, आता याच्यामध्ये काय तर आधी सुरुवातीला माणूस कुठे राहत होता? गुहामध्ये राहत होता. शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले. आता हंगामी तळ. आता बघा, मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज होय, परंतु हत्तीच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होता. विचारतील आपल्याला प्रश्न, मॅमोथ का आहे? तर मॅमोथ कोण आहे? हत्तीचा पूर्वज. इथं हत्ती दिला आहे, इथं हत्तीचा पूर्वज दिलेला आहे. हां, तर माणसाचे पूर्वज कोण येतो? वानर. एप प्रजातीचे वानर. त्याप्रमाणे हत्तीचे जे पूर्वज आहेत त्यांना काय म्हटलं जातं? मॅमोथ. आणि ते हत्तींच्या तुलनेत कसे होते? तर प्रचंड आकाराने मोठे होते. तर याच्यामध्ये पण तितकंसं असं काही नाही आहे. चला, स्थिर जीवनाची सुरुवात. आपण 8व्या टॉपिकला लागलेलो आहोत. तर पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात झाली. माणूस कसा कसा विकसित केला ह्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते. पशुपालन, तर सुरुवातीला माणसाने कुठला प्राणी पाळला? तर कुत्रा. त्याच्यानंतर तो कुत्र्याबरोबर शेळ्या, मेंढ्या, गाय आणि बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात आणि ह्या प्राण्यांना पण तो पाळू लागला. तर जेव्हा माणूस यातील तिसरी पायरी माणूस साध्य करतो त्याला काय म्हणतात? पशुपालन. शेती. 11,000 वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम शेतीचे पुरावे प्रथम कुठे मिळतात? तर इस्रायल आणि इराक येथे. 11,000 वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत. तर आधुनिक काळातील बैल आणि बैलांचा पूर्वज असलेल्या रानबैलाचे कल्पनाचित्र. हत्तीचा पूर्वज मॅमोथ. तसंच आधुनिक बैल आणि आधुनिक बैलाचा पूर्वज रानबैल. सुधारणा कशी झाली आहे? माणसाच्या आकारात, प्राण्यांच्या आकारामध्ये बदल कसा होत गेला हे इथं पाहायला मिळतं. जीवन कसं होतं तर परस्पर सहकार्यावर आधारलेलं होतं. घरांची रचना असेल, हे काही इतकं जास्त विचारलं जात नाही. चला पुढे. तर स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. माणूस आता शेती करायला शिकला, पशुपालन करायला शिकला. आता स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. आता धातूंचा वापर. धातू कोणते कोणते येतात? सोने, चांदी, लोखंड, हे सर्व कोण आहेत? तर धातू. तर पुराणवस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. बघा, फॅक्ट दिले. ख्रिश्चन थॉम्सन याने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली. त्याने वस्तूंची वर्गवारी 3 गटामध्ये केली. पहिलं, दगडाची हत्यारे अश्मयुग, तांब्याची हत्यारे ताम्रयुग आणि लोखंडाची हत्यारे लोहयुग. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, अश्मयुग म्हणजे काय? दगडाची हत्यारे वापरली जातात. ताम्रयुग म्हणजे काय? तांब्याची हत्यारे. आणि लोहयुग म्हणजे काय? लोखंडाची हत्यारे वापरली जात असत. आता हे कोणी केलं ही वर्गवारी? तर ख्रिश्चन थॉम्सन. त्रियुग पद्धती, या पद्धतीला काय म्हटलं जातं? तर त्रियुग पद्धती. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला काय म्हटलं जातं? तर ताम्रयुग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचं बघा, नागरी समाज व्यवस्था. हे इतकं काय IMP नाही, यात काय फॅक्ट वगैरे दिसत नाही आहेत. चला पुढे. 10वं. आता रोझेटा शिलालेख. रोझेटा स्टोन या नावाने ओळखला जाणाऱ्या शिलालेखाचा शोध 1799 मध्ये लागला. रोझेटा स्टोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाचा शोध कधी लागला? 1799 मध्ये लागला. दगड तुटलेला असल्यामुळे त्यावर मूळ शिलालेखाचा फक्त एक हिस्सा शिल्लक आहे. इथे दिसते बघा तो शिलालेख आणि हा तुटलेला दगड. तर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? रोझेटा स्टोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाचा शोध कधी? 1799 मध्ये लागला. हा शिलालेख कोणत्या भाषेत आहे? तर इजिप्शियन भाषेमध्ये आहे. प्रत्यक्षात तो एकच लेख 3 वेगवेगळ्या लिपीमध्ये कोरलेला आहे. सर्वात वरची लिपी ती प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपी, तिला हायरोग्लिप्स देवलिपी असे म्हणतात. काय म्हणतात? देवलिपी, हायरोग्लिप्स. मधली लिपी दैनंदिन उपयोगासाठी वापरात आली ती डेमोटिक या नावाने ओळखली जाते. पहिली लिपी
हायरोग्लिप्स, तिला देवलिपी म्हटलं जातं. दुसरी आहे डेमोटिक मधली लिपी. आणि तिसरी लिपी जी आहे तर ती लिपी ग्रीक लिपी. तर इतकंच लक्षात ठेवा. रोजेटा स्टोन शिलालेख 1799, 3 लिपींचा समावेश आहे. पहिल्या लिपीला हायरोग्लिप्स म्हणजेच देवलिपी असे संबोधतात. दुसरी लिपी आहे तिला डेमोटिक म्हटलं जातं. आणि तिसरी लिपी जी आहे ती आहे ग्रीक. इजिप्तमध्ये टॉलेमी नावाचा राजा गादीवर आल्याची घोषणा या लेखामध्ये केलेली आहे. आणि या लेखामध्ये काय सांगितलं आहे तर टॉलेमी हा 5वा राजा आहे इजिप्तमधला. तो गादीवर आल्याची घोषणा केलेली आहे. आणखीन काय आहे पुढे, फ्रान्झवा कोण जॉ फ्रान्झवा शॅम्पोलिऑन नावाच्या एका फ्रेंच शिक्षकाला संपूर्ण लिपी वाचता आली. इतकं जास्त काय IMP नाही, इतकं जास्त खोलात जात नाहीत. तांब्याचा वापर बघा, कालखंड बघा, 7,000 वर्षापूर्वीपासूनचा पुरावा मिळतो. तांब्याच्या वापराचा पुरावा कधीपासून मिळतो? 7,000 वर्षापूर्वीपासून. ज्या प्रदेशामध्ये तांबे दुर्मिळ होते तिथे तांबे मोठ्या प्रमाणावर वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे तांब्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असूनही तिथे दगडाची हत्यारे, अवजारे यांचा वापर अधिक होत राहिला. आणि तांब्याच्या वस्तू मिळाल्या तरी त्यांचे प्रमाण कमी असते. अशा स्थळांना ताम्रयुगीन न म्हणता ताम्रपाषाण युग. आता हे बघा, तांब्याचा वापर ज्या काळात केला जातो त्याला ताम्रयुग म्हटलं जातं. आणि जिथं तांब्याच्या वस्तू किंवा तांबच कमी प्रमाणात सापडायचं किंवा आढळायचं नाही तिथं त्या स्थळांना ताम्रयुगीन न म्हणता त्यांना ताम्रपाषाण युगीन असे म्हटले जाते. ताम्रपाषाण म्हणजे असं बघा, जरा लॉजिक लावा. ताम्रपाषाण म्हणजे काय? तांब्याचा वापर करून पण तिथल्या लोकांना ते तांबे वापरता येत नाही म्हणून ते पाषाणाचा उपयोग करतात, म्हणजे ताम्रपाषाण युग. त्याच्यानंतर जस्त आणि कतील हे धातू कसे वितळवायचे याचे ज्ञान माणसाला कासे बनवण्याच्या सुमारे 1,000 वर्षे आधीपासून होते. काही येत नाही. ऐतिहासिक काळ बघा, शेवटच्या धड्यावर आलो आहे आपण. तर ऐतिहासिक काळ आता संस्कृती म्हणजे काय तर ज्या काही परंपरा अवतीभोवती आपल्या जे काही राहण्याच्या, खाण्याच्या आणि आपण जे काही समाजात वगैरे राहतो यातून एक संस्कृती उदयास येत असते. आणि त्या संस्कृतीबद्दल माहिती सांगले इतकं जास्त काही महत्त्वाचं नाही. नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती, नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. इतकंच लक्षात ठेवा काय की नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. कुठं झाला नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास तर नद्यांच्या खोऱ्यामध्ये झाला. इथं खंड दिलेत बघा, 7 खंड. आता आपले टोटल 7 खंड आहेत. इथे युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया एवढंच दाखवतात. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हे आत्ता झालेले आहेत, पण ते त्यापूर्वी आधीचं कालखंड आधीच्या कालखंडात जे खंड अस्तित्वात होते ते दिले बघा. काय? युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया. काही IMP नाही. आता मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते 4 प्रदेश होते. 3,000 वर्षापूर्वी. काय तर 3,000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. किती हजार वर्षापूर्वी? 3,000 वर्षापूर्वी. आणि कुठल्या त्याच्या संस्कृती? मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते 4 प्रदेश होते. संस्कृती नाही, सॉरी, प्रदेश. नागरी संस्कृती कुठल्या प्रदेशात अस्तित्वात आल्या तर ते 4 प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. त्याच्यानंतर विविध संस्कृती, मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि हडप्पा. मेसोपोटेमिया हे एखाद्या देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. तो एक देश नाही आहे तर तो एक प्रदेश आहे, मेसोपोटेमिया. याचा अर्थ काय? 2 नद्यांमधला प्रदेश म्हणजेच दुआब. आपल्याला मेसोपोटेमिया लक्षात नाही राहिला तर दुआब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय पुढचं की कुठल्या नद्या तर कुठल्या 2 नद्यांच्या काठ्याला हा उदयास? टायग्रिस आणि युफ्रेटिस. आणि या दोन्ही नद्या प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरिया, इराक. कुठून वाहतात? तुर्कस्तान, सिरिया आणि इराक. इतकं जास्त IMP नाही. इजिप्त, आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागात नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती भरली. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची संस्कृती. आपल्यासाठी IMP बघा, नाईल नदीच्या किनारी कोणती संस्कृतीचा विकास झाला? कोणती संस्कृती उदयाला आली तर इजिप्तची संस्कृती. कुठल्या? नाईल नदीच्या काठी. चीन होयांगहो नदीच्या काठी. हडप्पा संस्कृती सर्वांना माहीत आहे. हडप्पा संस्कृती कुठे येते तर सिंधू नदीच्या खोऱ्यात. बघा परत एकदा बघा
तर मेसोपोटेमिया हा देश नसून एका प्रदेशाचं नाव आहे. 2 नद्यांच्या काठी अस्तित्वात आला. त्या 2 नद्यांची नावे टायग्रीस, युफ्रेटिस. इजिप्तची संस्कृती नाईल नदीच्या किनारी अस्तित्वात आली. चीन होयांगोन नदीच्या खोऱ्यात आणि हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात या संस्कृतीचा विकास झाला. गुजरातमधील लोथल आणि धोलविरा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. आणि हडप्पा संस्कृतीची बघा की या संस्कृतीची हडप्पा संस्कृती तर पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आले. आणि आता ती कुठे आहेत? पाकिस्तानात आहेत. मग आत्ता जर भारतातली स्थळं विचारली तर आता भारतातली 2 स्थळं गुजरातमधील लोथल आणि धोलविरा आणि राजस्थानमधील कालीबंगन हे जे 3 प्रदेश आहेत ते आता सिंधू संस्कृतीमधले आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा ते तिथं रचना कशी होती. स्नानगृहे, शौचालये यांची गटारे वगैरे होती. किती समृद्ध वारसा असलेली संस्कृती आहे पहा. त्या काळी लोकांनी स्नानगृहे, ते गटरसाठी पाणी सोडण्यासाठी वगैरे व्यवस्था केली होती. त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत. पशुपती मातृदेवता इतकंच लक्षात ठेवा. खेळ आणि मनोरंजन. आता हे चित्रावरून त्यांचे खेळ आणि मनोरंजनासाठी त्यांनी काय वापरत असावेत याची कल्पना येते. प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा लोकप्रिय खेळ होता. कोणता खेळ? इजिप्त सेनात. कसा होता तो? तर बुद्धिबळाशी साम्य असणारा सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा लोकप्रिय खेळ होता. त्याच्यानंतर आणखीन काय? तर बालाग. इकडे बघा तर वाद्य वापरात होती. त्यापैकी बालाग हे कोणते वाद्य होते? तंतुवाद्य. कुठले? मेसोपोटेमियातील प्रचलित तंतुवाद्य. कुठले? बालाग. आणि सारंगी हे एक काय प्राचीन तंतुवाद्य आहे. त्याकडे झांजा, खुळकुळे, बासरी, ढोल हे काही इतकं विचारलं जात नाही. आता फॅरो. तर इजिप्तच्या राजांना काय म्हणत असत? फॅरो. इजिप्तच्या राजांना काय म्हणत असत? फॅरो. बास. आणि त्याच्यानंतर अनुमान. आता बघा हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होते. हे असं अनुमान आपण कशावरून काढून शकलो? तर मोहेंजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्यमूर्तीच्या आधारे करता येते. काय अनुमान करता येते? तर हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नृत्याला विशेष महत्त्व होते. त्याच्यानंतर आता याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला 6वीत पाहायचा आहे. आता मेसोपोटेमियातील ऊर या नगराच्या उत्खननात मिळालेले सोन्याचे बालाग हे 11 तारांचे वाद्य होय. मगाशी आपण बालागची माहिती पाहिली. इजिप्तमधलं वाद्य आहे. आणि बालाग कुठला आहे? बालाग परत एकदा पहा की इजिप्त नाही, मेसोपोटेमिया. तर ऊर नगराच्या उत्खननात सोन्याचे बालाग हे 11 तारांचे वाद्य होय. आणि उंची 2.1 मीटर. येणार नाही प्रश्न तरी पण लक्षात ठेवा. उंची 2.1 मीटर. आणि त्याचा काळ कोणता होता? तर इसवी सनापूर्वीचा 2650 हा कालखंड होता. आणि चित्रातील बालाग बुआबी नावाच्या राणीच्या थडग्यात मिळाले. आणि ते बालाग कुठं सापडलं? तर बुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळाले. चालेल. तर आणखीन काय माहिती मिळते का बघा. तर मेसोपोटेमियात नांदलेल्या नागरी संस्कृतीपैकी 4 महत्त्वाच्या संस्कृती. मेसोपोटेमिया सुमेरियन, अक्केडियन, बॅबिलोनियन. कुठलं? पहिलं काय ते सुमेरियन, दुसरं अक्केडियन, तिसरं बॅबिलोनियन आणि तिसरं ॲसिरियन. त्याच्यानंतर अक्कडचा सम्राट सारगन याच्या काळात हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील व्यापार भरभराटीला आला. बॅबिलोनचा राजा कोण होता? तर बॅबिलोनचा राजा हम्मुराबी इसवी सनापूर्वी 1792 ते 1750 या काळात होऊन गेला. फक्त एकच लक्षात ठेवा की बॅबिलोनचा राजा कोण होता? हम्मुराबी. आणि प्राचीन इजिप्तमधील लोकांनी साध्य केलेल्या गोष्टींपैकी विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे वास्तुरचनेचे शास्त्र. आणि पिरॅमिड सगळ्यांनाच माहीत आहेत. तर इजिप्त म्हटलं की काय येतं? पिरॅमिड. निळ्या रंगाची झिलई दिलेल्या मातीच्या वस्तूंचे उत्पादन
पपायरस नावाच्या वनस्पतीपासून कागद बनवण्याची कला, अशा क्षेत्रातही तिथे विशेष प्रगती झाली होती. हे कुठलं पाहिलं आपण आता? इजिप्तमधील. तर अशा रीतीनं आणखीन काय IMP आहे का? तर इकडे पहा. तर हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांचे उत्खनन 1921 आणि 22मध्ये झाले आणि हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. हडप्पा येथील संस्कृती उत्खननात प्रथम उजेडात आली म्हणून तिला हडप्पा संस्कृती असे नाव दिले गेले. सिंधू नदीच्या खोऱ्यातील हडप्पा संस्कृतीच्या लिपीत लिहिलेले लेख उपलब्ध असले तरी त्यांचे वाचन करण्यात अजून यश आलेले नाही. आता मात्र हडप्पा संस्कृतीची एक विकसित लिपी होती आणि इतर नागरी संस्कृतीच्याच काळात ती अस्तित्वात होती हे लक्षात घेऊन त्या संस्कृतीच्या काळाला भारतीय उपखंडाचा इतिहासपूर्व काळ असे म्हटले जाते. कशाला? तर हडप्पा संस्कृतीच्या पूर्वीचा काळ जो काय आहे त्याला इतिहासपूर्व काळ असे म्हणले जाते. आता काही वैशिष्ट्य वगैरे दिलेले आहेत. तर हे काय इतकं जास्त IMP नाही. अशा रीतीनं आपलं हे इयत्ता 5वीचं भाग 2 हे पूर्ण पुस्तक आपण संपवलेलं आहे. 30 मिनटं झालेले आहेत. जास्तीत जास्त अर्धा तास लागला. सुरुवातीला तुम्ही तसं पाहू शकताय. तुम्ही जर फास्ट करून पाहिलं तर तुमचं हे लेक्चर 1.5च्या स्पीडने केलं तर 20 मिनटात आणि 2च्या स्पीडने केलं तर 15 मिनटात. असं तुम्ही करून 2-3 रिव्हिजन टाकू शकताय. यातला एकही प्रश्न चुकणार नाही. तर सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. पुन्हा आपण एक नवीन पुस्तक घेऊन असेच झटपट रिव्हिजन पाहू. तोपर्यंत धन्यवाद.